जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि म्हातारे, मुद्दामून पोळ्याचा सण शेतकऱ्यांसमवेत साजरा करण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे। कारण मला माहिती नाही कोणी राजकीय नेता, पुढारी, मंत्री, मुख्यमंत्री या दिवशी या विदर्भात येतो की नाही मला माहिती नाही, पण मी मात्र जाणीवेने आलो। आणि काही म्हणा, योगायोग असेल, काही म्हणा, आता आपण सांगितलं की माझा पायगुण वगैरे मी मानत नाही, पण आपलं हे एकमेकावरती असलेलं प्रेम जे आहे ना, हे खरं प्रेम। प्रश्न अनेक आहेत, पण हे प्रश्न काही नवीन निर्माण झालेले नाही। गेले 5 वर्ष 10 वर्ष आपण सतत लढतो, प्रत्येक वेळेला आंदोलन आंदोलन आणि आंदोलन, आंदोलनाशिवाय दुसरा आपल्याला धंदाच नाही, असं आपलं आयुष्य झालेलं आहे। आणि बऱ्याच दिवसांचा पाऊस आलाय, तुम्ही सगळे पावसात भिजणार आणि मी आपल्या छत्राखाली उभा राहणार। मी काय काँग्रेसवाला आहे? आज जर का पाऊस नसता आणि ऊन असता तर मी तुमच्यासोबत उन्हात येऊन उभं राहिलो। आज पाऊस आहे, चांगलं लक्षण आहे। किती दिवसांचा पाऊस पडतो दादा? 1 महिन्यानंतर। आज मी फिरतोय, शेतकऱ्यांशी बोलण्याचा माझा प्रयत्न आहे, तुमच्या सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न आहे। आता सुद्धा गावाच्या वेशीवरती मी थांबलो, सगळे होते, लहान लहान कच्ची वच्ची मुलं होती, आपले तरुण जवान मर्द सैनिक पण होते, आणि विशेष म्हणजे काही माता भगिनी पण होत्या। आणि जेव्हा मी त्यांच्याशी बोललो तेव्हा माता भगिनींनी सांगितले की दादा, आम्ही जगावं कसं सांगा, आम्ही मजूर माणसं, आम्हाला काम करायला आता कुठे वावच मिळालं, काम करू काय? आता माझ्या हातामध्ये दुसरं मी काय सांगू शकतो? मी एवढंच म्हणतोय की आता 1 ते सव्वा महिना फक्त थांबा, 1 महिना ते सव्वा महिना बस। इतके दिवस तुम्ही धीर धरलात, इतके दिवस तुम्ही अन्याय सहन केलात, आता महिना सव्वा महिन्यामध्ये आपलं सरकार येते म्हणजे येणारच। ओळखता येते का तुम्हाला? हे पीक नाहीये, हे तुम्ही हा शेतकरी आहे, हे शेतकऱ्याच्या आयुष्याच्या असे हवाच्या काँग्रेसने करून टाकलेली आहे, उलटा आली पडलेली आहे, आणि काँग्रेसवाले उलटावरने शेळ्या हाकतायत। ऑगस्ट मध्ये पेराल तरच पीक विमा, ही बातमी आहे। आणि ऑगस्ट मध्ये पेरल्यानंतर नुसतं पेरून चालणार नाही, त्याच्यासाठी पटवाऱ्याचा हा सक्तीचा असणार आहे, पटवारी। आता पटवारी काय काय कोण कोण तुम्हाला माहिती आहे? देशात दाखले तुम्हाला? बरं ठीक आहे, ऑगस्ट मध्ये पेरणी कराल त्याचा पीक विमा मिळेल, पण या पिकाचं काय? हे जे वाया गेले संपूर्ण पीकच्या पीक, मग तो मका असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, वाटेल ते असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काय पेरा झाले जून मध्ये, तो गेला वाया। त्याच्या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत, कर्ज डोक्यावर चढलं, हे कर्ज कोण फेडणार? काँग्रेसवाल्यांचे बाप कोण फेडणार? बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या राज्याचे कृषी मंत्री कोण? थोरात तर पाहिलं तरी? काळा दिसतो माणूस, गोरा दिसतो, उंच आहे का ठिंगू आहे, जाड आहे का बारीक आहे? नाही, हा कुठला मंत्री जो शेतकऱ्याला माहिती नाही तो कृषी मंत्री कसा? आणि म्हणून आणखी एक काम तुम्ही करायचं, गावागावामध्ये पोस्टर्स लागले पाहिजे। आता जशी तुम्ही माझे लागलेत ना स्वागताची, आणि इकडे पोस्टर लागले पाहिजे, राज्याचे आणि देशाचे कृषी मंत्री हरवले आहेत, लापता। आणि म्हणून मी शेतकऱ्यांना हेच सांगतोय, बस झालं आता, याच्या पुढे एक सुद्धा आत्महत्या मला नको, एक सुद्धा शेतकऱ्यांना आत्महत्या करायची नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे, एक सुद्धा आत्महत्या होता मला। अरे तुम्ही सगळेजण मला पाहिजे, या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जाणण्यासाठी तुम्ही सगळे मला पाहिजे, त्याच्यातला एक सुद्धा शेतकरी कमी होता नाही। आणि जरा विचार करा, मी समजू शकतो तुमची परिस्थिती, आज शेतकऱ्याचा सण आहे, आज अनेक शेतकऱ्यांनी पोळा साजरा करण्याचा दूरच, पण ह्या सगळ्या परिस्थितीने आपले गुरसला लहान टाकलेले आहे। अरे आज गोड गोड त्याला खायला घालणं सोडाच, पण साधा चारा सुद्धा देण्याची आपली आता कुवत एवढी परिस्थिती वाईट आलेली आहे। दुधाची चारा मी बोलतो ना, जनावरांचा चारा देतो नाहीये, आणि हे सगळं आपल्याला बदलायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी बदलायला पाहिजे। कारण ही निवडणूक ही शिवसेनेची किंवा संजय राठोडची नाहीये, हे तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी, आणि तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यावरती काँग्रेसची आळी पडेल, आणि त्यांचं आयुष्य सुद्धा असं होऊन जाईल, आणि ते पाप करू नका।
हे पाप करू नका. दादा इकडे या. हो दादा या. आज या तालुक्यात पाणी नाही, काही नाही, पिण्याला पाणी नाही, हापशीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही. बघा हे प्रत्येकाला हे बोलायचं ना, पण तुम्हाला बोलायला कोण देत नाही आणि तुम्ही बोललात तर तुमचं कोण ऐकत नाही. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असाल की व्यासपीठावरती चढलोच नाही. मी तुमच्या येऊनच उभा राहिलो, तुमच्या सोबत उभा राहिलो. कारण निवडणूक आल्यानंतर हे होणार आहे, सभा होणार, व्यासपीठावर मी येणार, भाषण करणार, निघून जाणार. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. मला आज खरोखर समाधान मिळालं. यवतमाळला मी गेलो होतो, पोळ्याचा सण साजरा केला. तिकडे माझ्या हातनं मी ती बैल जोडी होती, त्यांना जे काय तुम्हीच केलं होतं गोड थोडंसं ते खाऊ पिऊ घातलं जरा. पण हे करताना सुद्धा, ते खाणं देत असताना त्या बैलाने अशी काही मला माझ्या हाताची जीभ मारली की तो जो स्पर्श होता तो मला बरंच काही सांगून गेला. तो जो ओलावा होता तो बरंच काही सांगून गेला. आणि हा जो ओलावा माझ्या बैलांमध्ये आहे हा सरकारमध्ये राहिलेला नाही. आता सरकार निर्दयी आहे, निष्ठुर आहे. आणि म्हणून मला आता संजय भाऊंनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे इकडे सरकारचा पुतळा जाळला. आता नुसते पुतळे जाळून चालणार नाहीये. मी तुम्हाला दादा बोलायला एवढ्यासाठी दिलं की जे तुम्ही बोलतात ते मनात बोलून चालणार नाही. आता मोठ्याने बोललं पाहिजे. या सरकारला आता कळलं पाहिजे की आपण महाराष्ट्राला नको आहोत. आणि म्हणून माझं तर म्हणणं असं आहे की असंतोष एवढा भडकला पाहिजे की सरकार म्हणजे काँग्रेस काय राष्ट्रवादी काय कोणाची इकडे निवडणूक लढण्याची हिंमत होता कामा नये. आज हा पोळ्याचा सण आहे. मी शुभेच्छा देताना काय शुभेच्छा देऊ? संपूर्ण जनावर मी बघितले, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जनावर घाण टाकले, दुसरं घाण टाकायला राहिलंच नाहीये. आणि मग येताना सुद्धा मी बघतोय जनावर सुकून गेलेली आहेत. अरे गोडधोड तर सोडा, पण त्यांना साधा चारा सुद्धा देण्यासाठी आज आपल्या हातामध्ये चारा राहिलेला नाहीये, पाणी राहिलेलं नाहीये. गावागावात जिकडे मला थांबवलं जात आहे, मला सांगितलं जाते की आमची पाण्याची समस्या फार भयानक आहे, पाणी पाहिजे, पाणी. आणि हे जर का आपल्याला सोडवायचं असेल, मी तर म्हणतो हा शेतकऱ्याचा लढा आहे. हे सरकार जे काय आपल्याला बनवायचं आहे ते संजय भाऊ, विश्वास, भावना आणखीन यांच्यासाठी नाही बनवायचं. हे सरकार तुमच्यासाठी बनवायचंय. सरकार तुमचं असलं पाहिजे. आणि हा लढा नुसता तुमचा या हंगामाचा लढा नाही, हा शेतकऱ्याचा स्वातंत्र्याचा लढा आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यांना संकटातनं मला मुक्त करायचंय. तुम्हाला किती जणांना आपल्या शिवशाहीचं सरकार राज्यात होतं ते दिवस आठवतात? त्यावेळेला आपण मंत्रालयाच्या समोर 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवून त्या वस्तू आणि त्याचे भाव याचा बोर्ड लावला होता. 5 वर्ष आपण ते भाव आपण स्थिर ठेवले होते. जर आपलं सरकार हे करू शकतं तर हे सरकार का करू शकत नाही? कशी वाटते महागाई? तूर डाळ मिळत नाही म्हटलं ते शरद पवार म्हणतात आम्ही तूर डाळ आयात करू. साखर महाग झाली म्हटलं ते म्हणतात साखर आयात करू. मग जर काही सरकार राहिलं आणि शेतकरी आत्महत्या करून संपून गेला तर शरद पवार म्हणतील काळजी करू नका, आम्ही शेतकरी सुद्धा आयात करू. मी मुद्दा म्हणून शेतकऱ्यांना धीर द्यायला आलोय. आत्महत्या करू नका. आपलं सरकार आल्यानंतर तुमचा 7-12 कोरा करणार म्हणजे करणारच, हे तुम्हाला मी सांगायला आलेलं आहे. फक्त धीर धरा. काही असतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते आले असतील त्यालाही सांगतोय आता उगाच नसता प्रचार करू नका, कारण हालत तुमची सुद्धा वाईट झालेली आहे. या सगळ्यांनी मिळून आपण हे जुलमी आणि नाकर्त सरकार उलथून टाकू आणि आपल्या हक्काचं शिवशाहीचं सरकार आणू. आणि हे सरकार आणल्यानंतर दादा आता तुम्ही बोललात ना, या वेदना या व्यथा या दूर केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शिवसेना तुमच्या सोबत आहे. ज्या वेळेला आपलं सरकार येईल त्यावेळेला पहिलं जे संकट येईल त्याचा मुकाबला शिवसेना आणि सरकार करेल. शेतकरी करू शकणार नाही. शेतकऱ्याला आम्ही सुरक्षित ठेवू एवढंच वचन देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.